वेलकम बॅक टू माय चॅनल आशूज मेकर. सो आजचा टॉपिक आहे आपला स्मूथनिंग. स्ट्रेटनिंग, रिबॉन्डिंग याबद्दल मी तुम्हाला फर्स्ट पूर्ण त्यात डिफरंट दाखवलेला आहे की रिबॉन्डिंगमध्ये, स्ट्रेटनिंगमध्ये आणि स्मूथनिंगमध्ये काय डिफरंट असतो. सो आता इथे आपण व्हिडिओ स्टार्ट करू. त्या अगोदर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करा. याने माझा फ्युचर अपलोडेड व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. सो इथे आपण चेक करतो आहे पहिला हेअर कोट, जे केमिकल कोट असतो हेअरवरती तो आपण इथे चेक करणार आहोत फर्स्ट. तर इथे पाहू शकता तुम्ही की हेअरवरती किती केमिकल कोट आहे, तो पूर्णपणे मी इथे दाखवलेला आहे. त्या अकॉर्डिंग आपण क्रीम यूज करणार आहोत. या अगोदरही माझ्या चॅनलवरती मी केराटिन स्मूथनिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही पाहू शकता. मी लिंक इथे प्रोव्हाइड करेन. क्लायंट नीड असेल तर आपण हेअर कट करायचं आहे, तर फर्स्ट आपण इथे हेअर कट करून घेणार आहोत. इथे हेअरचं स्ट्रक्चरही पाहू शकता तुम्ही. थिक हेअर आहेत, लॉंग लेंथ आहे, ते आपण शॉर्ट करणार आहोत अकॉर्डिंग क्लायंट. प्लस हेअरला शायनी नाही, तर आपण इथे स्टार्ट करणार आहोत फर्स्ट क्रीम आपली. तीन सेक्शन घेऊन आपण पूर्ण क्रीम अप्लाय करायची आहे. क्रीम ऑब्झॉर्ब होईपर्यंत आपल्याला पूर्ण स्मज करायचं आहे. स्मूथनिंग, स्ट्रेटनिंग नंतर जी प्रिकॉशन आहेत तेही आपल्याला पूर्ण केअरफुली करायचे आहेत. त्याच्यावरही तुमचा रिझल्ट डिपेंड असतो, कारण हा जो फायनल रिझल्ट असतो तो सेकंड वॉश नंतर तुम्हाला दिसूनच येतो. आणि त्यानंतर जे 3 डेज आपल्याला पूर्ण प्रिकॉशन करायच्या आहेत त्यानुसार आपला रिझल्ट जो आहे तो डिपेंड असतो. जेवढी ही प्रोसिजर इम्पॉर्टंट आहे तेवढं तुमचं 3 डेज जे प्रिकॉशन असतं तेही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. 3 डेजमध्ये हेअर तुम्हाला फोल्ड करायचे नाही आहेत किंवा कानाच्या मागेही करायचे नाही आहेत. स्वेटपासून अवॉइड करायचं आहे, पाणीही अवॉइड करायचं आहे. एअर प्रोटेक्ट पण राहायचं आहे तुम्हाला, बिकॉज जे 3 डेजमध्ये क्रीम प्रोसिजर चालू असते आपल्या हेअरवरती. पाणी लागल्यामुळे, हे प्रिकॉशन न घेतल्यामुळे तुमची जी क्रीम प्रोसिजर आहे ती स्पॉईल होऊ शकते. सो एवढे आपण काळजी घ्यायची आहे. फर्स्ट क्रीम ॲप्लिकेशन आपल्या इथे कंप्लीट झालेलं आहे. हेअर अकॉर्डिंग तुम्हाला इथे चेक करायचं आहे बोन ब्रेक झाला आहे का. तर इथे वेव्स आला म्हणजे माझी क्रीमने वर्क केलेला आहे. सो इथे मी आता करणार आहे हेअर वॉश. जर हाच हेअर जर तुमचा तुटत असेल तर तुम्ही अजून काही मिनिट्स तुम्ही क्रीम ठेवू शकता, देन वॉश करू शकता. फर्स्ट आपला हेअर वॉश झालेला आहे. आपल्याला 100% हेअर ड्राय करून घ्यायचे आहेत विथ पॅडल ब्रश. पूर्ण प्रोसिजर आहे ती अकॉर्डिंग हेअर करायची आहे. सो इथे पर्टिक्युलर मी डिग्री टेम्परेचर सांगत नाही आहे. सो क्लायंटच्या हेअर अकॉर्डिंग मी इथे 230 टेम्परेचर ठेवलेलं आहे. 3 सेक्शन घेऊन आपण पूर्ण हेअरला आयर्निंग करून घ्यायचे आहे. अजून माझ्या चॅनलवरती जे केराटिन स्मूथनिंगचे काही अपलोड केलेले व्हिडिओ आहेत ते मी इथे शो केलेले आहेत, तेही तुम्ही जाऊन पाहू शकता. याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही प्रोव्हाइड केलेली आहे. सो तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. इथे मी माझा इंस्टा ID आणि फेसबुक पेज दोन्हीही शो केलेले आहेत, तिथेही मला तुम्ही फॉलो करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.
सो इथे आपली आयर्निंग डन झालेली आहे. आता आपण सेकंड क्रीम म्हणजे न्यूट्रलायझर ॲप्लिकेशन करणार आहोत. न्यूट्रलायझर ॲप्लिकेशन आपल्याला 10 to 15 मिनिट अकॉर्डिंग हेअर ठेवायचं आहे. ही तुम्ही जास्त वेळ क्रीम ठेवू शकत नाही, बिकॉज त्याच्यामध्ये हीट असल्यामुळे जास्त वेळ ठेवल्यामुळे तुमचे हेअर डॅमेज होण्याची शक्यता असते. न्यूट्रलायझर ॲप्लिकेशन नंतर आपण क्लायंटला बिलकुलही मूव करायचं नाही आहे, बिकॉज जे फर्स्ट क्रीमने बॉन्ड ब्रेक केलेला असतो त्या शेपला स्टे करण्याचं काम आपलं न्यूट्रलाइज करतो. सेकंड ॲप्लिकेशन आपलं इथे डन झालेलं आहे. 10 मिनिट्स नंतर आपण इथे सेकंड वॉश झालेला आहे. रिझल्ट तुमच्या समोरच आहे. त्यासाठी तुम्हाला 3 days प्रिकॉशन फॉलो करायचे आहेत. तर इथे आपण फुल ब्लो आणि मीडियम टेम्परेचर पूर्ण हेअर 100% ड्राय करून घेणार आहोत. त्या अगोदर तुम्ही वेट हेअरवरती सिरम यूज करायचा आहे. त्यानंतर तुम्ही पूर्ण ड्राय करायचे आहे हेअर. हाच रिझल्ट तुम्हाला जर फायनलपर्यंत ठेवायचा असेल तर तुम्हाला 3 days जे काही प्रिकॉशन सांगितलेले आहेत ते फॉलो करावेच लागतील. अदरवाईज तुम्हाला ड्राय होण्याची शक्यता असते. सो इथे आपलं डन झालेलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा जो व्हिडिओ आहे तो रिअल क्लायंटवरती केलेला आहे. अशाच प्रकारे मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ करत राहीन. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.